ईशा कॅम्पमधून. जेव्हा मी पहिल्या दिवशी सकाळी आलो म्हणजे मला भीती वाटली करतील काहीतरी. हर्षल सर बेस्ट मेंटॉर. त्यांना काय म्हणावं, हँडसम पर्सनॅलिटी. उमेर सर सेकंड बेस्ट मेंटॉर. When we basically first came here, I thought खूप बोर होणार आणि असं रॅन्डम लेक्चर आणि ब्रेन वॉश टाईप थिंग काहीतरी आहे. अँड आय वॉज लाईक मला नाही जायचं आहे अजिबात. म्हणजे जे नॉलेज मला स्कूलमध्ये नाही भेटलं ते मला इथून भेटतं आहे. विष्णू सर हेल्प मी अ लॉट बाय कवरिंग ऑल ऑफ माय डाऊट्स. विष्णू सरांना मला खूप थँक्स बोलायचं आहे कारण त्यांनी माझ्या आणि माझे पेरेंट्सचे गॅप काढायचं खूप हेल्प केला. खोलो खोलो दरवाजे पर्दे करो किनारे, खूटे से बंदी है हवा मिल के छुड़ाओ सारे. मला इथे येऊन एवढं कळालंय, पैसे, गोल सेटिंग आणि यांच्यासारखी कोच भेटायला खरंच लक लागतं. आ जाओ पतंग लेके अपने ही रंग लेके, आसमां का शामे आना आज हमें है सजाना. इकडे मी कॅम्पला आलो. आता तुम्ही बोलणार की कॅम्पला आले मित्र बनवा, पण सगळ्यात चांगला मित्र एकच माझे, ते आहे ते मौसम का है. त्रास देत होती तर मी थोडंसं कंट्रोल केलं, पण त्यांनी माझी बाजू पण मला सेफ केली. खुद को जरा पहचान तू धूप है झम से बिखर, तू है नदी बेखबर, बह चल कहीं. 3 दिवसाचा एक्सपिरियन्स फार भन्नाट होता. आम्हाला कोविड बॅच असं बनतात बिकॉज आमचे 10th चा लास्ट पेपर झाला आणि 11th-12th आम्ही कॉलेजला गेलोच नाही. बट माझ्यामध्ये त्यांनी खूप चेंजेस बघितले की जी एक्स्ट्रोवर्ट बनणारी मुलगी खूप इंट्रोवर्ट करते, ती वेगवेगळ्या कॉम्पिटिशन्समध्ये पार्ट नाही घेत, नुसती घरीच राहते. मग त्यांनी दिशाचं फॉर्म, आताच्या कॅम्पचा फॉर्म त्यांनी माझा नकळतच भरला आणि मी माझ्या पॅरेंट्सना खूप थँक्यू म्हणते कारण का या 3 दिवसात मी माझ्यामध्ये खूप चेंजेस बघितले. जी मी एक्स्ट्रोवर्टची इंट्रोवर्ट झालेली, या 3 दिवसात मी परत जुनीवाली मनस्वी परत आली आहे असं मला वाटतं. Start I was honestly bored, but then slowly it was like actually, I was feeling it all, whatever he was saying. And the last part about the parents, that was the most emotional part. Like I did not even think that I would ever say sorry or something to my parents. Like I never thought I would cry, but I actually did cry like a lot. जब चोट कभी मेरे लग जाती थी तो आँख तेरी भी तो भर आती थी. एक छोटी सी भूख से तेरी सभी दर्द मेरे होते थे गुम. आज भी कोई चोट लगे तो आपल्यासाठी, पण थोडी चुकीची भावना माझ्याबद्दल त्याच्या मनात होती. पण जसं मी आज त्याच्याजवळ गेली आणि मी त्याला पाहिलं ना, तो मला शोधत होता की मम्मी कुठे म्हणून असं उचकून बघत होता मला. आणि मी पाहिलं आणि फर्स्ट तो इथे येताना माझ्या आजोबांच्यानी माझ्या मुलीचा पाय पडून आला, पण मी त्याच्याजवळ उभी होती पण त्याने मला नमस्कार नव्हता केला. आणि तो 1 तास पहिलं त्याने मला नमस्कार केला आणि मला बोलला की मम्मी मी खूप चुकलो, तू खूप केलं आहे आमच्यासाठी आणि मी तुला विसरू शकत नाही. त्याने मला एवढी जबरदस्त मिठी मारलेली ना, तो मला सोडत नव्हतं. म्हणजे असं काय सांगू, त्याने मला पहिल्यांदा आयुष्याचे पत्र दिले आणि तो पत्रात लिहितोय की मी आयुष्यात कधी आत्महत्या करणार नाही. म्हणजे खरं सांगायचं तर ही भीती माझ्या मनात कायम असते की मी कसं होतं, कधी
कधी कधी शेवटच्या टोकापर्यंत जाते त्याला बोलताना, नाही मला जगायचंच नाही, त्यापेक्षा मी नसलेला बरा, असा जो त्याचा शब्द यायचा ना. पण त्याने आज त्या पत्रात ते स्पेसिफिकली लिहिलंय की आई मी आत्महत्या कधीच करणार नाही. पूर्ण इंग्लिशमध्ये लिहिलं. मी पहिल्यांदा वाचलं इथे, समजून घेण्याचा आणि त्याच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक बाप आपल्या मुलाचं स्वप्न पूर्ण करण्याचं स्वप्न पाहत असतो. पण पहिल्यांदा मुलगा बापाचं आणि आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करेल अशी कमिटमेंट करतो. ही पहिलीच केस आहे माझ्यासाठी. ते सूरज सा जलना है, सपनों को दो